मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला खुशखुशीत अशी खमंग कुरकुरीत आळू वडी कशी होईल याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना काहीतरी आपल्याला चटपट असं खावं वाटतं, त्यामुळे मी इथे आज बनवून दाखवणार आहे आळू वडी। कधी कधी कोणाची काय होतं माहिती का, कुरकुरीत होत नाही, तर ती पण मी इथं टिप्स सांगणार आहे आळू वडी कुरकुरीत कशी होईल। वेळ न घालवता चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घेतलेले आहेत आळूचे पानं। अशा पद्धतीने आळूचे पानं घेतलेले आहेत। आता हे आळूचे पान आहेत ना, मी आणखीन एक नवीन टिप्स तुम्हाला इथं सांगणार आहे। ती कधीच तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये सांगितली नसेल, ती मी एक टिप इथं तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं। आळूचे पानं स्वच्छ कसे करून घ्यायचे हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे। 1 ग्लास पाणी घेतलेला आहे, अर्धा चमचा पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने आळूचे पानं स्वच्छ करून धुवून घेतले ना, तर पूर्ण आळूच्या पानावरची ना धूळ वगैरे निघून जाती। अशा पद्धतीने ना 10 मिनिटं आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ना पानं ठेवायचे आहेत। मी इथे एक अशा पद्धतीने प्लेट घेतलेली आहे। तुमच्याकडे खोलगट जर असेल तर तुम्ही खोलगट पण घेऊ शकता। आपण आळू वडीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। मी इथे एका वाटीला कमी आहे एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि याच्यामध्ये ना आळू वडी कुरकुरीत होण्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, कारण की तांदळाच्या पिठाने आळू वडी कुरकुरीत होते। माझ्याकडे नाही म्हणून मी इथं यूज करत नाही। तुम्हाला जर आळू वडी कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता। मी इथं घेतलेलं एका वाटीला कमी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया। मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती 1 चमचा घालून घेऊया। हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा ही पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून मी थोडेसे जिरे घालणार आहे। मी इथं सवतालेच घेतलेले आहेत जिरे। धना पावडर अर्धा चमचा। आपण हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे मी लाल तिखट आहे ना थोडंसंच घालणार आहे। मी इथं तीळ घेतलेले आहेत, पोहे खायचे 2 चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत। तीळ अवश्य घाला, तेलामध्ये आपली आळू वडी तळली ना हे तीळ सुद्धा कुरकुरीत होतात, आणि दाताखाली असे कुरकुरीत तीळ खायला ना खूप भारी लागतात, दाताखाली असे कचकच लागल्यावर। तर मी इथं 2 चमचे तीळ घालून घेतलेले आहेत। कोथिंबीर घालून घेऊया, भरपूर कोथिंबीर घालायची कट करून। आता अगोदर पाणी न घाल, पिठामध्ये ना सर्व आपण टाकून घेतलेलं आहे ना मिश्रण, ते सगळं मिक्स करून घेऊया। इथं आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचंय। इथं आपल्याला हे पीठ जास्त पातळ करायचं नाही, घट्टच ठेवायचंय। अशा पद्धतीने इथं पीठ मळून घेतलेलं आहे, जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट पण नाही। मिठाच्या पाण्यामध्ये आपण 10 मिनिटं पानं ठेवले होते। स्वच्छ असे पानं इथं धुवून निघलेले आहेत। आळू वडी बनवताना कधी पण ही टिप्स फॉलो करा। पाणी आपल्याला पूर्णपणे आळूच्या पानामधलं निथळून घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने ही बाजू खाली टाकून घ्यायची आणि ह्या बाजूकून आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। इथं हाताने पीठ लावून घ्यायचं, चमच्याने त्याने नाही। हाताने काय होतं माहिती का, व्यवस्थित आळूच्या पानाला पीठ लावलं जातं। माझी रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला तुमचे आभार मानता येतील। आपल्याला आळू वडी अगोदर तळून घ्यायच्या अगोदर आहे ना आपल्याला वाफवून घ्यायची आहे चाळणीवरती ठेवून।
पहा अशा पद्धतीने एका पानाला मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला दुसरं पान अशा पद्धतीने ना वरून ठेवायचं आहे आणि त्याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे। सर्व पीठ लावून झालेलं आहे आणि रोळ बनवून घ्यायचा। आता सर्व पानाचे आपल्याला अशा पद्धतीनेच पीठ लावून रोळ बनवून घ्यायचा आहे। आपण आता आळू वडीत ना चाळणीवरती अगोदर ते रोळेत ना वाफवून घेणार आहोत। मी इथं 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू टाकलेला आहे। ते लिंबू टाकले ना पाण्याने आपली ना कढई उकळल्या जाते, काळी पडते, त्यामुळे मी लिंबू टाकला आहे। त्या लिंबाने आपली इथं कढई काळी पडत नाही। अशा पद्धतीने मी इथं चाळणी ठेवलेली आहे। ह्या चाळणीला ना तेल लावून घ्यायचं, थोडंसं असं तेल टाकून घेणार आहे आणि हाताने चौकून अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपली ही आळू वडी खाली चिकटणार नाही। घेऊया आता याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। 10 मिनिटं मस्त अशी आपली इथं वाफलेली आहे आळूची वडी। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। मी आणखीन एक टिप्स सांगणार आहे। तर मी तुम्हाला म्हटलं होतं लिंबू टाकल्याच्या नंतर आपली कढई अजिबात पाणी उकळल्याच्या नंतर काळी पडत नाही, पण अजिबात काळी पडलेली नाही। आळू वडी उकळून वाफवून घेत असताना ना पाण्यामध्ये कधी पण लिंबू टाका, पण अजिबात तिथं कढई काळी झालेली नाही। आता पूर्णपणे आपल्याला ही थंड होऊन द्यायची आणि नंतर हिच्या आता वड्या पाडून घ्यायच्या आहेत। पहा पूर्णपणे थंड झालेली आहे। अशा पद्धतीने मी इथे चाकू घेतलेला आहे आणि चाकूने आपल्याला लहान मोठ्या आकाराच्या, आपल्याला मोठ्या आकाराच्या हव्या असतील तर मोठ्या आकाराच्या, छोट्या हव्या असतील तर छोट्या, पहा अशा पद्धतीने अलगद हाताने अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत। मी इथं अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं। पद्धतीने झाऱ्यामध्ये वड्या घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये वड्या घेतल्या ना एक सोबत तेलामध्ये टाकता येतात आपल्याला। गॅस मिडियम ठेवायचा, फुल ठेवला तर व्यवस्थित कुरकुरीत तळल्या जाणार नाहीत। पायी तर वड्या आहेत ना तेलामध्ये टाकल्याच्या नंतर अजिबात वेगळी झालेली नाही। आपण जसा रोल बनवला होता, जशी वडी आपण कट केली होती आहे तशीच आहे। मस्त अशी आपली आळू वडी तळलेली आहे। कलर सुद्धा चेंज झालेला आहे आळू वडीचा। अशा पद्धतीने आळू वड्या बनवून पहा, एकदम कमी तेलकट होतात, अजिबात तेलकट होत नाही। मस्त अशी कुरकुरीत माझी इथं आळू वडी तयार झालेली आहे। पाहू शकता थंड झाल्याच्या नंतर एकदमच कुरकुरीत होते। पहा मस्त अशी तयार झालेली आहे। कशी वाटली माझी आळू वडीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयाच नवीन छान रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।